तर मित्रांनो, कोरडवाहू बेसिक टू अॅडव्हान्स या मधला आजचा क्लास 11 आणि यामध्ये आपण पाहणार आहे पेन टूल आणि शेप टूलचा यूज करून टी-शर्ट मॉकअप डिझाईन्स कशा तयार करायच्या. त्या अगोदर मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या YouTube चॅनलवर. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाइन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. तर तुम्हाला कोरडवाहू परफेक्ट शिकायचं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या डिझायनिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मागच्या क्लासमध्ये म्हणजेच क्लास 10 मध्ये आपण पाहिलं आहे पेन टूल, बी स्प्लाइन टूल, पॉलीलाईन टूल आणि 3 पॉइंट कर्व टूल, ते पण डिटेलमध्ये. आणि क्लास 11 म्हणजे आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहे पेन टूलचा युजेस, म्हणजे याचा यूज करून आपण टी शर्ट मॉकअप कसे डिझाईन करू शकतो. त्याकरिता आपल्याला पेन टूल हा अगोदरचा क्लास 10 पाहणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर शेप टूल म्हणजेच या टूलबारमध्ये सेकंड ऑप्शन आहे शेप टूल, त्याचा पण व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. तेव्हाच कुठं आपल्याला टी शर्ट मॉकअप डिझाईन करता येईल. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. तर चला करूया मग टी शर्ट मॉकअप डिझाईन. तर सर्वात अगोदर मी काय करतो, कंट्रोल आय करून इथे काही इमेज म्हणजे मॉकअप इमेज इम्पोर्ट करतो, किंवा मॅन्युअली आपण फाईलवरती क्लिक करून इथून इम्पोर्टवरती क्लिक करायचं. आणि त्यानंतर आपल्याला इथून जे टी शर्टचे मॉकअप आहेत ते आपल्याला अशा प्रकारे इथे इम्पोर्ट करता येतात. त्यानंतर आपण हे दोन्ही मॉकअपवर डिझाईन करू. त्याकरिता काय करतो, मी याला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि त्यानंतर एक मॉकअप सिलेक्ट करतो यातला आणि याला क्रॉप टूलने अशा प्रकारे क्रॉप करून घेतो आणि इथून ओके करतो. आणि त्यानंतर सेकंड दुसरा घेतो आणि याला पण क्रॉप टूल असा सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे इथे क्रॉप करून घेतो आणि ओके करतो. आणि त्यानंतर आपण काय करू, अगोदर हा साईडला ठेवू आणि हा एक मॉकअप डिझाईन करू. तर काय करतो, मी याची थोडी साईज अशी वाढवतो आणि त्यानंतर याला झूम करतो. आणि झूम केल्यानंतर आपल्याला इथून जी फिफ्थ नंबरचा ऑप्शन आहे फ्री हँड टूल, असा फ्लायआउट ओपन करायचा आहे आणि पेन टूल सिलेक्ट करायचा आहे. पेन टूल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुठूनही एक सुरुवात करायची आहे. मी इथून असा पॉईंट येतो, त्यानंतर असा अशा प्रकारे आपल्याला कंटिन्युअस पॉईंट बनवायचे आहे इथे. मग त्यानंतर मी असं याला खाली आणतो, त्यानंतर असे पॉईंट द्यायचे. आणि असे पॉईंट दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे सेकंड ऑप्शन आहे शेप टूल ते सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला असे काही व्हाईट कलरचे असे नोट दिसतील. तर काय करायचं आहे, आपण याला नोटला ऍडजस्ट करायचं आहे, याला बरोबर कर्व करायचं आहे. तर काय करू, हा नोट आणि ह्या नोट यामधला आपण एक सेंटरमध्ये काय करू, इथे येऊन असं टॅप करू. इथे एक ब्लॅक पॉईंट येईल, त्या ब्लॅक पॉईंटला आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि टू कर्व करायचं आहे. आणि याला अशा प्रकारे बरोबर कर्व करायचा आहे. आणि या पॉईंटवरती जर तुम्ही क्लिक केलं तर आपल्याला याला नोट्सला अशा प्रकारे बरोबर ऍडजस्ट करता येईल. हे रेड कलरची एरोची लाईन दिसते ना, त्याचा उपयोग करून तुम्ही याला प्रॉपर अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकता. किंवा जर हे नोट जर बाहेर गेले असते थोडे, त्या नोटला असं टॅप करायचं आणि याला थोडंसं असं खाली आणायचं आणि प्रॉपर असं ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि अशाच प्रकारे बाकीचे पण करायचे. त्यानंतर या दोन नोड आहेत, या दोन नोडमध्ये आपल्याला कर्व करायचा आहे. तर सेंटरमध्ये यायचं, एक पॉईंट देऊन द्यायचा आणि त्याच पॉईंटवरती राईट क्लिक करून टू कर्व करायचं. तर मी व्हिडिओला थोडा फास्ट करून तुम्हाला हे पॉईंट कर्व करून दाखवतो. तर असंच आणि त्याच नंतर आपल्याला काय करायचं, हा एक कर्व बनवल्यानंतर आपल्याला परत पेन टूल सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक शेप बनवायचा आहे. तर त्याकरिता आपल्याला इथे एक पॉईंट द्यावा लागेल, इथे एक पॉईंट द्यावा लागेल, असा एक पॉईंट द्यावा लागेल आणि असा एक पॉईंट द्यावा लागेल. आणि त्यानंतर इथून याला अशा प्रकारे क्लोज करून टाकावं लागेल. आणि त्याचबरोबर क्लोज क्लोज करावं लागेल. आणि क्लोज केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, तर एक काम करतो, मी याला परत सांगतो. पेन टूल सिलेक्ट करायचा, इथे एक पॉईंट द्यायचा, इथे एक पॉईंट द्यायचा, असा एक पॉईंट द्यायचा आणि असा एक पॉईंट द्यायचा. आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे इथे क्लोज करून द्यायचं. त्यानंतर इथून शेप टूल सिलेक्ट करायचा आणि इथे परत असा इथे पॉईंट द्यायचा आणि राईट क्लिक करून याला टू कार्व करायचं. तसंच आहे, वरची लाईनला पॉईंट द्यायचा आणि राईट क्लिक करून टू कार्व करायचं.
आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे जे हँड आहे त्यालाही करायचं आहे. तर आपण पेन टूल परत सिलेक्ट करू, इथे एक पॉईंट देऊ, इथे एक पॉईंट देऊ, इथे एक पॉईंट देऊ आणि इथे एक पॉईंट देऊ आणि इथे याला अशा प्रकारे क्लोज करून टाकू, म्हणजे एक शेप तयार होईल आणि यामध्ये आपल्याला कलर वगैरे फिल करता येतो. त्यानंतर आपल्याला शेप टूल सिलेक्ट करायचं आहे आणि याला पण बरोबर असा कर्व करायचा आहे. यावरती टॅप करायचं, ब्लॅक पॉईंट येईल, त्यावरती राईट क्लिक करायचं आणि याला कर्व करायचं, टू कर्व. आणि त्यानंतर तसंच या लाईनवरती यायचं, ब्लॅक पॉईंट द्यायचा, टू कर्व करायचं आणि याला असा कर्व करायचं. त्यानंतर तसंच त्यानंतर परत पेन टूल घ्यायचा, इथून सुरुवात करायची, असा एक पॉईंट द्यायचा, इथे एक पॉईंट द्यायचा, इथे एक पॉईंट द्यायचा आणि इथे याला अशा प्रकारे क्लोज करून टाकायचं. परत शेप टूल वरती क्लिक करायचं, इथे पॉईंट द्यायचा, त्यावरती राईट क्लिक करायचं, टू कर्व करायचं आणि याला असं कर्व करून टाकायचं आणि येथून बरोबर याला ऍडजस्ट करायचं. त्यानंतर हा राहिला, याला काय करू आपण, टू कर्व करून घेऊ आणि याला बरोबर अशा प्रकारे ऍडजस्ट करून घेऊ. त्यानंतर आपली इथे जी त्रिशर्टची आउटलाईन पर आपण तयार केलेली आहे. त्यानंतर याला यामध्ये जर तुम्हाला कलर फिल करायचे असतील तर काय करायचं, जो हा शेप आहे पहिले ते पिक टूल सिलेक्ट करतो, त्यानंतर जो हा शेप आहे यामध्ये जर तुम्हाला कलर कोणता फिल करायचा असेल तर यामध्ये कलरवरती यायचं, असा कलर फिल करता येतो आपल्याला. त्यानंतर इथे त्याकरिता यामध्ये अजून आपल्याला जी ही लाईन्स आहेत ते पण ड्रॉ करायची. तर काय करू आपण, इथे परत पेन टूल सिलेक्ट करू आणि इथे एक लाईन देऊ, डॉट देऊ, किंवा आपण इथून फ्री हँड टूल पण सिलेक्ट करून देऊ शकतो. फ्री हँड टूल सिलेक्ट केला, इथे एक डॉट दिला आणि इथे एक पॉईंट दिला आणि त्यानंतर शेप टूल वरती क्लिक केलं आणि याला आपण इथे एक डॉट देऊन टू कर्व केला आणि याला बरोबर असा कर्व करून टाकलं. आणि त्याचबरोबर या साईडने पण फ्री हँड टूल सिलेक्ट केला, असे दोन पॉईंट दिले आणि त्यानंतर शेप टूल सिलेक्ट केला आणि सेंटरमध्ये एक पॉईंट दिला आणि टू कर्व केला याला राईट क्लिक करून आणि याला बरोबर असं ऍडजस्ट केलं. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कलर फिल करायचा आहे. तर मग काय करू, असा यामध्ये असा आणि कॉलर अशी, अशा प्रकारे आपण इथे कलर फिल करू शकतो. आणि त्यानंतर त्यानंतर याला काय करायचं आहे, आपल्याला असं सिलेक्ट करायचं आहे पूर्ण आणि कंट्रोल जी करून याला ग्रुप करायचं आहे. ग्रुप केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्सपरन्सी टूल दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ब्लेंडिंग मोड दिसेल, यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर याला मल्टिप्लाय करून द्यायचं. तर एक मस्त आपली मॉकअप डिझाईन तयार होईल. त्याचप्रमाणे यामध्ये जर तुम्हाला कोणती स्टाईल वगैरे अप्लाय करायची असेल तर याला मी अगोदर कंट्रोल झेड करतो आणि यामधले कलर पूर्ण रिमूव्ह करून टाकतो. तर कलर रिमूव्ह केल्यानंतर मला काय करायचं, यामध्ये काही डिझाईन टाकायचे. तर मी इथे ग्रेडियंट टूलवरती जातो आणि यामधला जो हा थर्ड आहे वेक्टर पॅटर्न फिल, यामध्ये काही पॅटर्न फिल करतो. अशा प्रकारे इथून तुम्ही कोणतेही पॅटर्न यामध्ये असा फिल करू शकता यामध्ये. त्यानंतर इथे मी पिक टूल सिलेक्ट करतो. त्यानंतर यामध्ये करायचं असेल तर परत ग्रेडियंट टूलवरती जायचं, टेक्स्चरवरती यावरती यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला ते त्यानंतर परत मी पिक टूल सिलेक्ट केलं आणि त्यानंतर याला पण आपल्याला ग्रेडियंट टूलवरती जायचं आणि वेक्टर पॅटर्न वरती जायचं आणि असा पॅटर्न याला फिल करून द्यायचा. तर बघू शकता आपल्या पॅटर्नच्या नुसार पण आपण मॉकअप डिझाईन केलाय. आणि त्यानंतर आपल्याला जर यामध्ये जर कोणती डिझाईन इम्पोर्ट करून यामध्ये जर पॉवर क्लिप करायची असेल तर कशी करायची, तर अगोदर आम्ही परत कंट्रोल झेड करून अंडो करतो आणि त्यानंतर काय करायचंय, आपल्याला जे ही इमेज आहे मी गुगलवरून काढली आहे, तर याला आपल्याला यामध्ये आणायचं आहे. तर काय करायचं, या इमेजवरती राईट क्लिक करायचं आणि एक पॉवर क्लिप इन्साइड नावाचं ऑप्शन भेटते, यावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारचा एरो येईल. तो एरो घेऊन इथे यायचा आणि टॅप करायचं आणि यामध्ये ते फिट होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसतील, तर यामधलं तुम्हाला सेंटर किंवा अशा प्रकारे तुम्ही याला फिल प्रोपोर्शनॅलिटी अशा प्रकारचे ऑप्शन करून आपण याला ऍडजस्ट करू शकतो. किंवा इथून मॅन्युअली एडिट वरती जायचं आणि तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही इथून
ऍडजस्ट करू शकता आणि इथून फिनिश करायचं. जर परत काय करायचं असलं तर परत इथे यायचं आणि किंवा इथून एडिट करून तुम्ही करू शकता. आणि यामध्ये काय करायचं, ब्लॅक कलर फिल करायचा. आणि यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन वाटले तर हे इथे थोडं करेक्शन वाटते आपल्याला, तर मग आपण काय करू, थोडं करेक्शन इथं करून टाकू. पण एक्झॅक्ट करेक्शन काय आहे ते बघू. तर आपल्याला काय करावं लागेल, जो इमेज आहे याला थोडंसं अशा प्रकारे साईज वाढवावं लागेल आणि इथून फिनिश करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण इथे मॉकअप डिझाईन करू शकतो. आणि जो हा आहे सेकंड, याला जर डिझाईन करायचं असेल तर याला पण खूप वेळ लागणार. त्याकरिता माझं म्हणणं आहे की हा मॉकअप दिलेला आहे मी तुम्हाला, हा तुम्हाला डिझाईन करायचा आहे आणि माझ्या इंस्टाग्रामवरती सावडी क्रिएटिव्ह लॅब नावाचं इंस्टाग्राम चॅनल आहे, त्यावरती मला सेंड करा. मी तुमचा मॉकअप चेक करतो की तुम्ही प्रॉपर केला आहे का किंवा त्यामध्ये काही करेक्शन आहे का. त्यामुळे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. तर आय होप तुम्हाला पेन टूलचा यूज करून मॉकअप डिझाईन कसं करायचं ते समजलं असेल. आणि याविषयी काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नक्कीच तुम्हाला पेन टूल आणि शेप टूल कसा यूज करायचा ते परफेक्ट समजलं असेल. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.